आहेत. सांगतो, ऐकून घ्या आता परत एकदा. काय बदललं? पार्टनर. 4 पार्टनर होते, रेशो इक्वल होता. एक गेला तर रेशो इक्वल राहील का? हो. का बरं नाही? चार होते, इक्वल रेशो होता. एक गेला, किती राहिले? 3. त्या तिघांचा रेशो आता काय राहील? इक्वल. फिटनेस काय इक्वल म्हणजे कळत? सारखे तुकडे नाही कळत. बेसिक गोष्ट आहे. 4 होते, 25 25 25 25 इक्वल रेशो. 3 राहिले, 33 बोला काहीतरी. पुढचं थांबा. चौघांचा रेशो आधी इक्वल होता. बोला 5 आल्यावर रेशो काय राहील? बोला ना बावळटांनो. तुमची अशी बुद्धी चालते का नाही चालत? कळत नाही. इक्वल राहील. पण कसं इक्वल राहील? 4 होते आता 5 झाले, कसं इक्वल राहील? अरे इक्वल म्हणजे कळतं का तुम्हाला? इक्वल काही नाही. इक्वल म्हणजे काय? आधी जेवढं होतं 25 आता पण 25 मिळेल. कसं काय मिळेल 25? कुठून आणणार? शेजारून आणणार. रेशो इक्वल म्हणजे आपसातले अधिकार आणि आपसातले कर्तव्य तसेच राहतील जसे आधी होते त्याच पद्धतीचे राहतील. फक्त कर्तव्य तसेच राहतील जसे आधी होते त्याच पद्धतीचे राहतील. फक्त दुसरी केस वाच. The mutual rights activities of the partners remain the same so far as they may be constituted with partnership activity. कन्सिस्टंट म्हणजे काय? थोडंफार इंग्लिश कधी शिकेल. कन्सिस्टंट म्हणजे लागू किंवा एकरूप किंवा संबंधित. कन्सिस्टंट नियमित. एकच लिहा. एवढे लिहाल तर परत कन्फ्युजन होईल कुठला पाठ करायचा. लागू लिहा फक्त तुम्ही. चला लागून लिहा व्यवस्थित. लागू. जे इनकन्सिस्टंट असतील त्या गोष्टी चालणार नाही. ज्या गोष्टी कन्सिस्टंट आहेत तेवढ्याच गोष्टी फक्त चालतील. कारण तुमची पार्टनरशिप आता चेंज झाली. कशी चेंज झाली? बोला. आधी पार्टनरशिप कशी होती? हॅलो. पूर्वी तुमची पार्टनरशिप फॉर कोणत्या पिरियड साठी होती? फिक्स पिरियड साठी होती. पिरियड संपला तरी पार्टनरशिप चालू आहे म्हणजे काय झाली आता? पार्टनरशिप चालू आहे म्हणजे काय झाली आता? ॲट विल झाली पार्टनरशिप तुमची. So far as they may be consistent with the partnership at will. ज्या गोष्टी पार्टनरशिप ॲट विल साठी लागू असतील त्या गोष्टी कंटिन्यू राहतील. पुढे कंटिन्यू राहतील. पुढे सम प्रोव्हिजन्स काही तरतुदी काही मुद्दे हॅव बीन हेल्ड ते मानले गेलेले आहे. इनकन्सिस्टंट मानले गेलेले आहे. इनकन्सिस्टंट म्हणजे नॉट लागू. लागू नसणे. विथ द इन्सिडेंट. इथे इन्सिडेंटचा अर्थ लिहा. प्रकार. ऑफ पार्टनरशिप ॲट विल. पार्टनरशिप ॲट विल. पार्टनरशिप ॲट विल हा एक असा प्रकार असतो, चांगला प्रकार असतो. त्याला काही गोष्टी अशा असतात ज्या लागू होत नाही. काही गोष्टी लागू होतात, काही गोष्टी लागू होत नाही. व्हॉट आर लागू अँड व्हॉट आर नॉट लागू? एकदम सिंपल. व्हॉट आर लागू अँड व्हॉट आर नॉट लागू? एकदम सिंपल लागू. मित्रांनो एकच आहे, त्याचं एक्झाम्पल दिलंय. बस. शॅल गिव्ह नोटीस. ज्याला रिटायर व्हायचंय तो नोटीस देईल. सांगा हे कशात लागू आहे कशात लागू नाही?
लिहा पुढे इज ऍप्लिकेबल टू, बोला ती कोणाला आपली आहे केबल, पार्टनरशिप ऍट विल, ती फक्त विल वालीला लागू होते. आणि जर तुमची पार्टनरशिप फॉर फिक्स पिरियड असेल तर सांगा तिच्यासाठी कोणती प्रोव्हिजन लागू होते. बरोबर, जर तुमची पार्टनरशिप चालत नाही. पुढे See, where the constituted to carry out one or more venture, that is business, carries out other venture, the mutual rights and duties of the partner for other adventure are same as that of original adventure. येस, ऍडव्हेंचर म्हणजे बिझनेस एका विशिष्ट टाईपसाठी. आणि नंतर पुढे जाऊन तुम्ही ठरवलं की आता आपला अजून एक बिझनेस ऍड करायचा. उभी राहा जागेवर, का बरं बोलते. अच्छा, तर तुम्ही आधी ठरवलं होतं की तुम्ही स्टेशनरीचा बिझनेस टाकणार, पण स्टेशनरीच्या सोबत सोबत तुम्ही आता ठरवलं की याचा पण बिझनेस करायचा, ग्रॉसरीचा, इलेक्ट्रॉनिक्सचा, असा कुठला बिझनेस करायचं ठरवलं तर सांगा काय होईल त्याच्यामध्ये. जुन्या बिझनेसचं जसं तुमचं ठरलेलं होतं नवीन मध्ये पण तसंच राहील. जुन्यामध्ये ठरलं होतं की ह्या पाचींपैकी हा मॅनेजमेंट करेल, आता नवीन बिझनेस मध्ये पण हाच मॅनेजमेंट करेल. म्हणजे आपसातले राईट्स रेशो मध्ये पण हाच मॅनेजमेंट करेल. म्हणजे आपसातले राईट्स रेशो, स्टेशनरी मध्ये तुमचा रेशो होता 3:2, 1:5, 4. नवीन मध्ये पण काय राहील तोच. कळतंय का. म्हणजेच जेव्हा पार्टनरशिपचं कॉन्स्टिट्यूशन बदलतं तेव्हा तिथे काय काय गोष्टी होतात त्या आपण आता बघितल्या. परत एकदा रिकॉल करा ह्या गोष्टींना. बोला, पहिली गोष्ट काय. जर फक्त पिरियड सोडून बाकी बदललं तर काय राहणार. जसं जुन्या बिझनेस साठी होतं, जुन्या फर्म साठी होतं, तसंच नवीन याच्यासाठी पण कंटिन्यू राहील. अरे बोला. नंतर काय दिलं त्यांनी 2 नंबर मध्ये काय होतं. जर काय बदललं तुमचं पिरियड बदलला तर बाकी सगळ्या गोष्टी लागू राहतील, फक्त त्या गोष्टी बिल साठी असतात त्या फक्त बिल मधल्या बिलला लागू होतील आणि पर्टिक्युलर पिरियड वाल्या फक्त पर्टिक्युलर पिरियडला लागू होतील. कळलं कोण कोण लागू. पुढचं आणि लास्ट नंबर काय होतं. बदलल्यावर काय होणार. जसं जुन्या बिझनेस साठी होतं तसंच नवीन बिझनेस साठी सुद्धा लागू राहणार नाही लागू. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण छानपैकी बघितल्या. सुंदर गोष्टी झाल्या. नेक्स्ट, Relation of partners to third parties under section 18 to 13. Partners कसं रिलेशन असतं बाहेरच्या व्यक्तींबरोबर. थर्ड पार्टी. व्हॉट डू मीन बाय थर्ड पार्टी. थर्ड पार्टीचा अर्थ कोण. बाहेरील व्यक्ती. फक्त कस्टमरच नाही, त्याच्यामध्ये सगळे असतात. कस्टमर, फार्मर, हार्मर, बोमर, सगळे लोक त्याच्यामध्ये असतील. लक्षात ठेवायचं. पुढे partner is both principal and agent so far as he acts for his own interest. He may both principal and agent so far as he acts for his own interest. He may properly be assumed as a principal. हा दोन्ही आहे. काय दोन्ही आहे. तो प्रिन्सिपल पण आहे आणि एजंट पण आहे. म्हणजे प्रतिनिधी पण आहे आणि काय आहे.
म्हणजे प्रतिनिधी पण आहे आणि काय आहे, मालक पण आहे. दोन्ही गोष्टी. 2 in 1 असतो. कसं ठरवायचं 2 in 1? सो फार ॲज, जोपर्यंत तो काम करतो, सो फार ॲज, जोपर्यंत तो काम करतोय कशासाठी, फॉर हिज ओन इंटरेस्ट. हे इंटरेस्ट अर्थ हित, स्वतःच्या हितासाठी जो काम करतो. सांगा, जो स्वतःच्या हितासाठी काम करतो तो कोण असतो? सांगा, जो स्वतःच्या हितासाठी काम करतो तो कोण असतो? तो प्रिन्सिपल असतो. जो पण व्यक्ती स्वतःच्या हितासाठी काम करतो त्याला आपण प्रिन्सिपल असं म्हणत असतो. पुढे So far as he acts in common concern, that is interest of a partnership. पार्टनरशिप साठी काम करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? एजंट असं म्हणत असतो. कारण तो कोणासाठी काम करतोय? पार्टनरशिप म्हणजे इतरांसाठी काम. जो स्वतःसाठी काम करतो तो मालक, जो दुसऱ्यांसाठी काम करतो तो Property, whereas an agent has no interest. त्याच्यामध्ये आणि इतरांमध्ये काय फरक आहे? सांगा, काय फरक आहे त्याच्यामध्ये इतरांमध्ये? त्याच्यात आणि इतरांमध्ये हाच फरक आहे की त्याच्याकडे हे आहे, तुम्हाला पार्लेच्या वतीने बोला प्रॉफिट मिळेल का? हो, जर ठरलं असेल तर. पण तुम्हाला त्या पार्ले कंपनीमध्ये कॉमन इंटरेस्ट राहील का? बिलकुल नाही. बिलकुल नाही, कारण तुम्ही फक्त एजंट आहात. मात्र जर तुम्ही पार्टनर असाल तर तुम्ही एजंट पण आहात आणि तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पण आहे, हिस्सा पण आहे, ओनरशिप पण आहे. कॉमन ओनरशिप, कॉमन इंटरेस्ट म्हणजे कॉमन ओनरशिप पण त्या ठिकाणी आहे. इंटरेस्ट म्हणजे कॉमन ओनरशिप पण त्या ठिकाणी आहे. इन द होल प्रॉपर्टी, पूर्ण प्रॉपर्टी मध्ये. Whereas The rule that a whereas जिथून बोललं तुम्ही वाचायचं. whereas an agent has no interest. परंतु एजंटला मात्र असा कुठला No interest. परंतु एजंटला मात्र असा कुठला इंटरेस्ट नसतो. तुम्ही पार्लेचे एजंट आहात म्हणजे काय तुम्हाला पार्लेच्या संपत्तीमध्ये हिस्सा आहे का? उद्या पार्लेचे मालक वारले तर तुम्ही जाणार का माझा हिस्सा द्या? मी पार्ले कंपनीला नाशिकमध्ये कुठून पुढे पोहोचवलं, मी पार्ले कंपनीला नाशिकमध्ये कुठून पुढे पोहोचवलं, आता नाशिक माझ्या नावे करून द्या. काही तुमच्या नावे करून दिलं जाणार. हा, ते मृत्यूपत्रात केलं असेल तर होईल, अदरवाईज नाही. पुढे The rule that a partner is the agent of the firm cannot be applied to all transactions. सगळ्या ट्रान्झॅक्शन्सला हा रूल अप्लाय होत नाही. तुम्ही फर्मचे एजंट आहात, हा रूल कुठे अप्लाय होतो आणि कुठे अप्लाय होत नाही? बोला. It is applicable only to the act done by partner for the purpose of business of the firm. जी गोष्ट फर्मच्या बिझनेस साठी केली गेलेली आहे तिथेच फक्त हे लागू होईल, बाकी ठिकाणी लागू होणार नाही. लागू होईल, बाकी ठिकाणी लागू होणार नाही. पुढे Example: A, B, and C were partners. ए बी सी हे पार्टनर होते. तिघाच्या तिघा पार्टनर होते. तिघांची पार्टनरशिप फर्म छानपैकी चाललेली होती. पुढे A purchased good for his private. पुढे A purchased good for his private business. Now, seller cannot demand money from other partners because when A purchased goods, he was not acting as an agent for other partners. बरोबर. का बरं? कारण त्याने कोणत्या पर्पज साठी घेतलेला आहे? प्रायव्हेट पर्पज साठी घेतलेलं. म्हणजे सांगा, तो पार्टनरशिपच्या वतीने कार्य करत होता का? नव्हता करत. त्याच्या